मी सावित्रा खडाखडा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। इकडे बघा माझी अशी रांगोळी वगैरे झालेली आहे दारात काढायची आणि मी सकाळची कामं सर्व आटोपलेली आहे। झाडून भांडी सडा रांगोळी वगैरे झालेली आहे आणि मी शौर्यला फुले वगैरे तोडून आणायला सांगितलेले आहेत आणि तो गोकर्णाची फुलं आणायला गेलेला आहे तोडून आणायला। आणि बघा इकडे अशी फुलं वगैरे तोडून आणतोय। त्याला ना शौर्यला खूप फुलं तोडायला आवड आहे, त्याला फुलं तोडायची, जास्वंदाची, स्वस्तिकाची आणि अशी गोकर्णाची फुलं ना तो नेहमी तोच तोडून आणतो। आणि बघा इकडे माझी तुळशीची पण पूजा झालेली आहे आणि दारात पण रांगोळी वगैरे काढून झालेला आहे। आणि आता म्हटलं असा बघा इथं दारी तोरण वगैरे बांधून घेऊया झेंडूच्या फुलाची वगैरे। आणि मी प्लास्टिकच्या फुलांची पण मी अशी माळा लावलेली आहेत आणि बघा मी दाराला मध्ये लावलेला आहे ना ते झेंडूचे हार बनवून माळा लावलेला आहे आणि माझी अशी पूर्ण तयार झालेली आहे। आणि शौर्यला मी उजर थोडासा उपमा बनवावा म्हणला होता आणि बघा इकडे मी कढई ठेवलेला आहे आणि रवा वगैरे भाजून घेतलेला आहे। आणि इकडे बघा जिरं, मोहरी, थोडीशी हळद, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे, मिरची असं मी घेतलेलं आहे कारण शौर्य खाणार आहे म्हणलं तर एकच मिरची चिरवून टाकावं लागल। आणि बघा मी इकडे आहुंसाठी चहा वगैरे ठेवलेला आहे आणि तिकडे मी गरम पाणी ठेवलेलं आहे उपमासाठी। आणि बघा इकडे मी रवा भाजून घेतलेला आणि तो गार झालेला आहे। आणि माझ्या ते सकाळची ना खूप गडबड धावपळ होते कारण आज घट पण बसवायचा आहे आणि आमच्या सर्वांचा उपवास आहे। शौर्य आणि शौर्यांच्या बाबांचा उपवास नाही आहे, त्यांच्यासाठी मी उपमा बनवते आणि माझी इकडे उपमाची तयारी चालू झालेली आहे बघा। आणि मी फोडणी वगैरे देऊन मग मी उकळलेलं पाणी टाकून घेते उपम्यासाठी। आणि आता हार वगैरे बनवायचा आहे मला पण देवीसाठी वगैरे। बघा इकडे मी मीठ टाकते, चवीपुरतं मीठ टाकून मग मी अजून थोडंसं परतून घेणार आहे उपमा। आणि कारण सकाळी ना इकडे आमच्या इकडे आम्ही घट सकाळीच बसवतो 8च्या आणि 9च्या दरम्यान, नंतर दुपारी वगैरे आम्ही घट बसवत नाही, सकाळच्या वेळेतच आम्ही घट बसवतात आमच्या इकडे। आणि बघा इकडे मी अशी उपम्याची तयारी चालू झाली आहे आणि मी ते पाणी वगैरे टाकून मी आता रवा टाकून घेणार आहे उपमाला। आणि बघा फोडणीमध्ये असं मी रवा टाकले की छान असं परतलं ना मग त्याच्या गुठळा बनणार नाहीत याची दक्षता घ्यायची आहे आपण। आणि बघा असं मी उपीट बनवलं झालेलं आहे, माझं झालेलं आहे उपमाची तयारी। आणि शौर्य इकडे तिकडे तो फुलं वगैरे खेळायचं तोडून आणायचं चाललेलं आहे त्याचं काम करणं, तो स्कूल सुट्टी असल्यामुळे त्याचं एवढं डेलीचं चालतं। आणि बघा इकडे माझी पूर्ण अशी तयारी झालेली आहे कामाची। आणि सकाळी ना इतकी धावपळ असते ना विचारायची नाही, सकाळी 1-2 तास धावपळ, मग नंतर निवांत असतो, काय नाही, प्रत्येकाच्या घरी असं असतंच। पण बघा झालेला आहे माझं उपमा रेडी झालेला आणि मी शौर्यला आता खायला देते। आणि म्हटलं फुलाचे हार माळा वगैरे बनवायच्यात मला, म्हणून मी इकडे बघा आपल्याच बागेतले मी हे विकत आणलेले होते झेंडूचे फुले वगैरे 1 किलो वगैरे मी आणलेलं होतं आईनं। आणि बघा इकडे मी असं अर्धवट हार करून ठेवलं होतं मागाशी, मग आता त्याला कंप्लीट करायचं आहे। आणि म्हटलं आता मी बघा आंब्याची ढाळी आमच्याच बागेतल्या आहे, आमच्या बागेत आहे आंब्याचं झाड आहे आणि मी त्याचंच तोडून आणलेलं आहे बघा आंब्याची ढाळी। आणि इकडे बघा शौर्यने आणलेली ना स्वस्तिकाची फुले आणि गोकर्णाची फुले आहेत। आणि बघा ही आमच्याच बागेतलं आहे भोपळ्याचं पान सुद्धा, मी असे 7-8 आमच्या इकडनं भोपळ्याच्या पानावरती घट बसवतात। आणि इकडे बघा असे छोटे छोटे असे लिंबे आणलेले आहेत, लिंबू कारण देवरावरती लागतात बांधण्यासाठी म्हणून असे लिंबू सीताफळ वगैरे आणलेले आहेत। जे काही फळे आपल्याकडे अवेलेबल आहेत ना ते आपल्या इकडे देवाऱ्याकडे बांधलं जातं। आणि बघा इकडे मी भोपळ्याच्या पानावरती स्वच्छ धुवून पुसून आणलेले आहेत। बघा आता माझं चाललेलं आहे झेंडूची माळा वगैरे तयार करणं आणि झेंडूची फुलाचं हार तयार करणं एकदम छान वाटतं। आणि तो हार बनवताना आपण स्वतः बनवलो याच्यामध्ये खूप आनंद आहे, तो कसं का होऊ द्या पण हार आपण स्वतः बनवला त्याच्यात खूप आनंद मिळतो। माझं चाललेलं आहे बघा असा हार बनवणे वगैरे। आणि आई पण आत आहे तर रूममध्ये वावरी वगैरे चालून घेतात कारण आपण रानातली माती आणलेली असते पण त्याला आपण माती म्हणायची नाही, वेदिका किंवा वावरी म्हणायची आहे। देवाला घट घालताना आपण त्याला माती म्हणायचीच नाहीये। आणि बघा इकडे मी धान्य वगैरे ना मिक्स करून घेते, ज्वारी, बाजरी, गहू आणि मका, हरभरा असं मिक्स करून ना आमच्या इकडनं शेजारी पाजारी येतात, घेऊन जातात, बायका दरवर्षी घेऊन जातात। आणि इकडे बघा आईनं देवपूजा वगैरे करून ठेवलेल्या आहेत, घासून पुसून 8-9 दिवस आता देवपूजा करायची म्हणून त्यांनी ठेवलेल्या आहेत। आजीचं चाललेलं आहे बघा ढाळी बांधणं, आंब्याची ढाळी। बघा इकडे आम्ही अशी वावरी वगैरे चालून वगैरे ठेवलेली आहे आणि मी आता घट बसवायला घेणार आहे। आणि घटाला मी अशी ना इबतीचं मिक्स काला करून आणि काव्याचं काला करून ना काव वगैरे घेऊन मी असं त्याला असं रेश मारून घेते घटाला। आणि की नाही सकाळी
त्याला आपण स्वच्छ वगैरे पाण्याने धुवून मी आणलेलं होतं. दोन्ही नवीनच घेतले होते. गेल्या वर्षाची ना मुलं शेजाऱ्याचे पाजारचे किंवा शौर्य असं घेऊन तो खेळला आणि त्यांच्यासोबत तो गेले म्हणून आम्ही नवीनच आणलेले होते बघा घट घालण्यासाठी. आणि चाललेलं आहे बघा आम्ही खाली भोपळ्याची पानं वगैरे ठेवलेले आहेत आणि इकडंच वावरी वगैरे टाकून आम्ही असे धान्य पेरून घेतो. बघा इकडं माझे चाललेलं आहे नैवेद्याची तयारी. इकडे बघा असे उंडा बनवलेला आहे आणि त्या ज्वारीच्या पिठापासूनच असं आम्ही इकडे ना आरती आणि मुटगा बनवतो, कारण त्याच्याने आमच्या इकडे ना आरती करतात देवाऱ्यावरती. इकडे बघा मी पानोळ्याला पण बनवलेल्या आहेत. पानोळ्या पण ना असं खूप वेळ लागतो शिजायला म्हणून आम्ही इकडे ना असंच करतो. त्याचा मान असतो नैवेद्यासाठी आज. आणि इकडे बघा गवारीची भाजी वगैरे करायची आहे मला आणि मी गवारी पण भाजून घेतलेली आहे आणि आंबाड्याची पण भाजी करायची आहे. आणि इकडे 4-5 मी अशा मिरच्या भाजून घेते, कारण खूप तिखट आहेत मिरच्या म्हणून मी 4-5च अशा मिरच्या भाजून घेतले. आणि इकडे बघा आंबाडी पण आणलेल्या आहेत बाबांनी, आपल्याच रानातले आणलेले आहेत बघा आंबाड्याची भाजी. मग त्याला मी आता भाजून घेते तव्यावरती. मग भाजून घेतल्यानंतर ना मग ती गार व्हायला ठेवायची. मग तशीच कुटायची नाही, नाहीतर गरम गरम ह्याच्यामध्ये कुटलं ना खूप असं चिकल झाल्यासारखं वाटतं. आणि बघा इकडं पूर्ण अशी मी आंबाड्याची भाजी पूर्ण अशी भाजून घेते. तोपर्यंत गवारी भाजी इकडं म्हणजे अशी आंबाड्याची भाजी वगैरे भाजून चाललेली आहे. आणि आई पण बाहेरलं बायका येत आहेत आणि जोगव्यासाठी वगैरे. आमच्या इकडे ना खूप अशा जोगव्याला बायका येतात घट बसवायच्या दिवशी आणि 9 दिवस असे येतात. बघा इकडे माझी आंबाड्याची भाजी भाजून झालेली आहे. आणि आता ना मी गवारीची भाजीला फोडणी देणार आहे. आता मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलं. आणि बघा इकडं कोथिंबीर आणि लसूण बारीक कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये, ते टाकून घेते. आणि इकडे मी गवारी भाजून घेतलेली होती बघा, ते धुवूनच मी फोडणीला टाकते. भाजल्यानंतरही धुवायला टाकते धुवून फोडणीमध्ये, म्हणजे आई अशीच करते, मला ही सवय झाली अशीच करायची. बघा चाललेलं आहे माझं काम असं. आणि की त्यानंतर ना खूप असे आता बायका येणार आहेत, मग त्यांच्यासाठी मग सारखा आत बाहेर गडबड व्हायला लागलेली आहे, खूप धावपळ. आता 1-9 दिवस त्यांना झोगं वगैरे वाढायचा असतो. आणि बघा इकडं मी चवीपुरतं मीठ टाकून घेते गवारीच्या भाजीमध्ये. आणखीन मग मी मीठ टाकल्याने चांगलं परतून घेणार आहे. आणि नंतर मग त्याच्यामध्ये ना थोडंसं 5 मिनिट ठेवायचं. नंतर त्याच्यामध्ये बॅडगी तिखट आणखीन थोडंसं तिखट टाकून घेणार आहे, कारण बॅडगी तिखट टाकल्यामुळे ना भाजी एकदम अशी कलर आणि चमचमीत भाजी बनते. आणि बघा नंतर इकडं मी तिखटाची थोडंसं तिखट टाकून घेते, कारण घरी कोणच तिखट जास्त खात नाही म्हणून मी थोडंसं, तरी पण माझ्या हातून काय की चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी होते. आणि गवाराची भाजी ना अशी गरम गरम भाकरी आणि चपाती बरोबर ना खूप छान लागते. डाळी वगैरे टाकून आम्ही गवाराची भाजी नाही बनवत, कारण घरात कोणाला आवडत नाही डाळी वगैरे टाकून केलेली. शेंगदाण्याचं कूट टाकून केलेला आवडतं प्रत्येकाला. आणि माझी गवाराची भाजी कशी झालेली आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मला अजून चपातीची तयारी करायची आहे, कारण जास्त चपाती नाही करायच्या, तेवढं 4-5 चपात्या बनवायच्या आहेत. कारण पानोळ्या आणि उंडा वगैरे बनवलेला असतो ना आमच्या इकडे ना, घट बसवायच्या दिवशी जेवतात, मग नंतर 8-9 दिवस जेवत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.